नमस्कार डॉक्टर सतीश कदम. नमस्कार. आपण डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या मार्गदर्शनाखाली बरंचसं काम केलेलं आहे. गुरुच आहेत ना आमचे ते, हां म्हणजे हां, होते गुरु आता, बरोबर. गुरुबंधू. आणि डॉक्टर दीक्षितांचा जो प्रोग्राम झाला होता नागपूरला, त्या प्रोग्राममध्ये तुम्ही बरंच त्यांच्याशी डिस्कस केलेलं आहे आणि त्याच्यानंतरही तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करत असता. प्लस तुम्ही न्यूट्रिशन या क्षेत्रामध्ये विशेष रिसर्च करत आहात. तर या दृष्टीने तुम्हाला मी विनंती करतो तुम्हाला की तुम्ही थोडंसं या विषयाला अजून सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगा. हे ॲनालिसिस आहे, हे उत्तर आहे. लोक लठ्ठ का होतात, म्हणजे ओबेसिटी, ओव्हरवेट, आणि लोकांना डायबिटीस का होतो, कमी वयात का होतो आहे त्यांचं. आणि मला आठवतं डॉक्टर श्रीकांत जिचकारांनी एक फायनल लेक्चर जेव्हा घेतलं होतं, त्यानंतर ते बिचारे गेलेत, त्या लेक्चरमध्ये यांनी याचा उल्लेख केला होता की इन्सुलिन आणि इन्सुलिन रेझिस्टन्स किती इम्पॉर्टंट आहे. त्या काळामध्ये या टर्मिनॉलॉजीज खूप नवीन होत्या, आज जगाला माहिती आहेत त्या. तर आणि डॉक्टर दीक्षितांनी हाच कन्सेप्ट इन डेप्थ स्टडी करून आपल्या लोकांसमोर मांडला. सो सॅल्यूट टू बोथ द सायंटिस्ट. मला जे समजलं की मी जर कुठली पण वस्तू खाल्ली, मी खातो यासाठी की मला एनर्जी मिळाली पाहिजे, मी जिवंत राहिलो पाहिजे, ॲक्टिव्हिटीज झाल्या पाहिजे. म्हणजे माझ्या सेल, मेनली ब्रेनच्या सेल्स आणि सगळ्या सेल, त्या सेलला एनर्जी कोण देतं? सेलला एनर्जी देतं ग्लुकोज. मग ग्लुकोज सेलमध्ये कसं जातं? तर मी जेवण करतो, मी जेवल्यानंतर इन्सुलिन रिलीज होतं. इन्सुलिन त्या सेलचं लॉक उघडतं, ते लॉक उघडल्यावर त्याच्या आतमध्ये ग्लुकोज जातं आणि त्याचं कन्व्हर्शन एनर्जीमध्ये होतं आणि त्या सेलचं काम चालतं. मेनली ब्रेन सेल्सला आपण मेन फोकस करूया, कारण मेंदू जिवंत म्हणजे माणूस जिवंत. मग आता या ब्रेन सेल्स मी खातो आणि ब्रेन सेल्सला एनर्जी मिळते, इथपर्यंतच गणित थांबलं नाही. निर्मित गणित एवढंच होतं की माणसाने खाल्लं पाहिजे जेव्हा त्याला अपॉर्च्युनिटी आहे तेव्हा, कारण किती दिवस उपाशी राहील कल्पना नाही, बाकी प्राण्यांसारखं जंगलात राहतोय, पण तो जिवंत राहायला पाहिजे. म्हणून मग अशी रचना केली आपली की जेव्हा काही आपण खाऊ, पहिले त्या ग्लुकोज ब्रेन सेलला जाईल, सगळ्या सेल्सला जाईल, कारण की ते लॉक उघडेल, इन्सुलिन रिलीज झाला. पण पुन्हा जर खाल्लं मी आणि पुन्हा जर इन्सुलिन तयार झालं, तर आता इथे प्रॉब्लेम सुरू झाला, कारण की आता सेलला सफिशियंट ग्लुकोज मिळालेला आहे, पण तरी खाल्ला, आता या कॅलरीजचं काय होणार? मग त्याच्यासाठी अरेंजमेंट आहे की या कॅलरीज आता माझ्या मसल्समध्ये जातील, एनर्जी रिझर्वायर. सोप्या भाषेत मी सांगतो की फ्लॅटमध्ये जे राहतात तेव्हा फ्लॅटची एक पाण्याची टाकी असते, परंतु प्रत्येकजण आपली पण स्वतःची एक पर्सनल टाकी ॲडिशनली लावतो की ती जर संपली, इमर्जन्सी गरज पडली, जास्त पाणी लागलं तर माझ्याकडे. आता मसलला जास्त एनर्जी केव्हा लागते? मसलला जास्त एनर्जी लागतं फाईट ऑर फ्लाईट, म्हणजे जर कोणी इमर्जन्सी सिच्युएशन आली, म्हणजे जंगलातलाच प्राणी म्हणून मनुष्याकडे आपण बघूया सध्या, जो ओरिजिनली जो तोच होता, तर त्याला एकतर धावून प्राण्यापासून आपली रक्षण करावं लागेल, त्याच्यासाठी जोरदार धावायला लागेल, म्हणजे पायाच्या मसल्समध्ये खूप पॉवर लागेल, किंवा त्याला जर त्याच्याशी फाईट करायचं आहे तर त्याच्या हाताच्या मसल्समध्ये पण त्याला भाल्याने मारायचं आहे, काडीने मारायचं आहे, रेजिस्ट करायचं आहे, तर हातामध्ये पण पॉवर लागेल, सडनली खूप जास्त पॉवर लागेल जी रुटीनली वापरतो आहे त्याच्यापेक्षा. मग हा एनर्जी रिझर्व कुठून येणार? हा या मसल रिझर्वमधून येणार. हा मसल रिझर्व कुठून तयार झाला होता? जे मी एक्स्ट्रा कॅलरीज खाल्ल्या पहिले सेलला पुरवल्यावरच्या उरलेल्या मसलमध्ये गेल्या. आता याहीपेक्षा जर जास्त मी खाल्लं, कॅलरीज माझ्या शरीरात अजून गेल्या, तर आता याचं काय होणार? आता याच्यासाठी पण एक देवानी अशी अरेंजमेंट केली की हा प्राणी जर नंतर काही दिवस खाऊ नाही शकला तर हा मेला नाही पाहिजे, म्हणून याचं कन्व्हर्शन फॅटमध्ये व्हायला पाहिजे. म्हणून लिव्हरच्या माध्यमातून ग्लायकोजिनच्या थ्रू फॅटमध्ये ते कन्व्हर्शन होईल आणि इव्हेंच्युअली ते ॲडिपोस टिश्यूजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, म्हणजे थोडक्यात तो मनुष्य लठ्ठ होईल, फॅट म्हणून ते डिपॉझिट होईल. आता याचा सायंटिफिक टर्मिनॉलॉजीज खूप वेगळ्या आहेत, आपण खूप सिम्पल फॉर्मॅटमध्ये लक्षात घेतो आहे त्याला. मग हे फॅट इथे गोळा होईल, पोटावर गोळा होईल, मानेवर गोळा होईल, सगळीकडे गोळा होईल, जो गले लठ्ठपणा आपल्याला दिसतो आहे. ॲबडोमिनल ओबेसिटी जास्त कॉमन प्रॉब्लेम आपल्याला सगळ्यांना आहे. मग आता सोल्युशन काय? आता तरी पण हा व्यक्ती तसंच खात राहिला तर आता काय होणार? ओबेसिटी वाढल्यावर, कारण की वारंवार इन्सुलिन तयार होतं. आता इन्सुलिन तयार होतं हे खूप इंटरेस्टिंग आहे. मी एक फेडा खाल्ला तर इन्सुलिन तयार होईल,
मी 100 पेढे खाल्ले तरी पण इन्सुलिन तयार होईल तेवढंच, जास्त नाही. पण मी 99 पेढे खाल्ले 55 मिनटं आणि 56व्या मिनिटाला पुन्हा तो 100वा पेढा खाल्ला तर पुन्हा इन्सुलिन तयार होईल. म्हणजे इन्सुलिन तयार केव्हा होतं, जेव्हा मी खाल्लं तेव्हा 55 मिनटात पुन्हा ते तयार होऊ शकत नाही. कारण की 55 मिनटं त्याची सामुग्री गोळा करायसाठी इन्सुलिन बनवायची त्याला वेळ लागतो. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. त्याचा माझ्या खाण्याशी संबंध नाही, त्याचा वेळेशी संबंध आहे. याचा अर्थ असा की टायमर बंद करता येईल, स्वाईप करा. याचा अर्थ असा की मी जर काही वस्तू खाल्ली 55 मिनटात आणि नंतर मग मी जर फास्टिंग राहिलो, म्हणजे मी काही खाल्लं नाही, तर इन्सुलिन तयार होणार नाही वारंवार. आणि मग रात्री पुन्हा मी एकदा 55 मिनटाच्या संध्याकाळच्या स्लॅबमध्ये खाल्लं, असं दोनदाच जर मी केलं तर दोनदाच इन्सुलिन तयार होईल. तर माझी इन्सुलिन, पॅन्क्रियाज, इन्सुलिन रेग्युलेटरी सायकल ह्या सगळ्या खूप छान काम करतील. इन्सुलिन रेझिस्टन्स का होतो, हे जे कुलूप आहे आपलं, ज्याची किल्ली म्हणजे इन्सुलिन आहे, वारंवार जेव्हा इन्सुलिन तयार होतं, म्हणजे मी खाल्लं, मग थोड्या वेळाने आता तुम्ही मला पुन्हा काही खायला दिलं, तुमच्याकडे आलो, चहा पिलो, मग पुन्हा तासाभराने अजून कुठे गेलो, तिथे कोणी पेढा प्रसाद दिला, अजून कुठे गेलो, तिथे मग बायकोनी काही खरीछात बनवलं होतं, मग मित्र कुठेतरी खायला चालले, भलेही ते वडा खायला नाही चालले, चांगलं सॅलड खायला चालले, पण 5व्यांदा इन्सुलिन तयार होत आहे. म्हणजे इन्सुलिनचे स्पाईक. तर जेव्हा रिपीटेड इन्सुलिन तयार होतं तेव्हा रिपीटेड प्रेशर येतं त्या इन्सुलिन लॉकवर. इट इज समथिंग लाईक कुलपाला जर आपण हातोड्याने ठोकत राहिलं तर मग आता ती ओरिजिनल कुलपाची किल्ली देखील त्याला काम करणार नाही. मग हे जे पाहिजे तेवढंच इन्सुलिन, ज्याने ते लॉक उघडायला पाहिजे होतं त्यांनी ते उघडत नाही, मग त्याला जास्त इन्सुलिन लागतं. त्याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. आणि हे अजून सारखं वाढत राहिलं मग इन्सुलिनवर बर्डन येतं, मग तिकडे पॅन्क्रियाटिक सेल्स एक्झॉस्ट व्हायला लागतात. असं सगळं करत करत कालांतराने मग प्री डायबिटीज स्टेज येते आणि मग फ्रँक डायबिटीस होतो. मग शुगर वाढते. शुगर वाढल्याचा प्रॉब्लेम एवढाच आहे की जास्त शुगर कंटिन्युअस चांगली नाही, ती डॅमेजिंग आहे. जसं जास्त करंट कंटिन्युअस तुमच्या इक्विपमेंटसाठी चांगला नाही. एखादा क्वचित प्रसंगी आला तर कदाचित ते सस्टेन करू शकेल, पण वारंवार येतो आहे तर ते कंपोनंट्स उडतील. सेम थिंग इज अबाउट बॉडी. मग रेटिना खराब होईल, किडनी खराब होईल, ब्रेन डॅमेज होईल, न्यूरल डॅमेजेस होईल, आणि मग ज्याच्यामुळे डायबिटीसचे वेगवेगळे सिम्पटम्स लोकांना येतात. हा प्रॉब्लेम आहे. मग आता सोल्युशन काय? इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजे वारंवार इन्सुलिनचे स्पाईक नको यायला. मग त्याच्यासाठी सोपा फॉर्म्युला, शक्यतोवर 2 वेळा जेवा. पण आता तुम्ही जर 5-7 वेळा खात असाल तर पहिल्याच दिवशी तुम्हाला एकदम 2 वेळा जेवणं जमणार नाही. 4 वेळा जेवा. 7च्या ऐवजी 4 वर करा. पहिले ते मेजर करणं चालू करा, मग 3 वर करा, मग 2 वर या. पण मग मधल्या काळामध्ये प्रचंड भूक लागते, त्याचं काय करायचं? आणि 55 मिनटं म्हणजे पहिल्या मिनटापासून 55 मिनटापर्यंत खातच राहायचं. आता मिळणार नाही आपल्याला असं नाही, कारण आपण कॅल्क्युलेट इन्सुलिन करतोय, कॅलरीज नाही. कॅलरीज जेवढ्या होणार त्या कॅलरीज सगळ्या कुठेतरी वापरल्या जाणार, शेवटी फॅटमध्ये कन्वर्ट होणार. बरोबर. त्यामुळे कॅलरीवर लूज होऊन लोकांना रिझल्ट मिळणार नाही. त्याच्यासाठी काय आपल्याकडे सोल्युशन आहे? त्याच्यासाठी सोल्युशन आहे 55 मिनटात देखील डॉक्टर दीक्षित रिकमेंड करतात की तुम्ही 3 प्लेट करा. पहिल्या प्लेटमध्ये सॅलडच खा फक्त. त्यामध्ये पण शक्यतोवर बीटरूट आणि गाजर टाळा, कारण की त्याचं कन्व्हर्शन पुन्हा कॅलरीत होतं. तुम्हाला जरी वाटलं की ते सॅलड आहे, म्हणजे जमिनीच्या खालचे सॅलड्स नका खाऊ, वरती असलेल्या गोष्टी खा. डायबिटीस असेल तर फळं पण टाळा, कारण फ्रक्टोज देखील प्रॉब्लेम आहे. मग सॅलड खा पहिली प्लेट. दुसरी प्लेटमध्ये प्रोटीन्स खा. प्रोटीन पावडर फॉर्ममध्ये खा, किंवा तुम्ही 2 अंडे खा, किंवा तुम्ही कुठल्या पण फॉर्ममध्ये खा, पण प्रोटीन इज अवर रिक्वायरमेंट. आणि तिसरी प्लेट तुम्ही जे घरी जेवण बनलं ते खा. मग त्याच्यात एखाद वेळेला समोसाही गेला, एखाद वेळेला काही गेला तरी प्रॉब्लेम येणार नाही, कारण की शक्यतोवर पोर्शन 1 पोर्शन 2 मध्ये बरंचसं 2/3 पोट तुमचं भरलेलं असतं, तर तुम्ही ते लिमिटेडच खाणार आपण. मग मध्ये जेव्हा भूक लागते तेव्हा काय काय खाऊ शकता? आता हे तुम्ही प्रयोग करा, काय काय खाऊ शकता. त्यांनी प्रयोग केले, त्यांच्या लक्षात आलं खर्रा नाही खाऊ शकत, पण कदाचित काही पार्ट त्यातला खाऊ शकाल, कारण त्यांनी इन्सुलिन वाढत नाही. मग असे छोटे छोटे कंपोनंटचे त्यांनी चेकिंग केलं. परवा एक माझे मित्र तंबाखू खात होते, जे म्हणे मी दीक्षित फॉलो करतो, पण म्हटलं तंबाखू का खाता? म्हणे त्यांनी पुस्तकात दिलं आहे तंबाखू चालतो, खर्रा नाही चालत. तर आता काय चालतं आणि काय नाही चालत हे आपला अंदाज किंवा कोणाचं ओपिनियन नाही आहे.
तुम्ही चेक करा तुमचं फास्टिंग इन्सुलिन चेक करा. म्हणजे आता मला जर आता हे याच्यामध्ये चहा दिला वेगळा किंवा तुम्ही काही दिलेलं आहे, याने इन्सुलिन वाढतं की नाही जर मला चेक करायचं आणि हे माझं आवडतं पेय आहे, तर मी काय करायला पाहिजे? मी लॅबोरेटरीत जाऊन पहिले माझं इन्सुलिन चेक करावं, त्यांना सांगावं मी 10 मिनिटात पुन्हा येणार, मग मी हे प्यायचं आणि पुन्हा 10 मिनिटात त्यांच्याकडे जायचं. पिऊन पण घेतो कारण थंड होईल. आणि मग 10 मिनिटांनी पुन्हा इन्सुलिन चेक करणार आणि मग पुन्हा फास्टिंग इन्सुलिन आणि मग पुन्हा 60 मिनिटांनी चेक करणार. मग तिन्ही रिडिंगमध्ये जर तफावत असेल म्हणजे या वस्तूमध्ये इन्सुलिन वाढतंय, हे खायला नको मध्ये विंडो पिरियडमध्ये. अदरवाईज आपण खाऊ शकता. मग असे तुम्ही प्रयोग करा तुमच्या बॉडीला आणि तुमच्या टेस्टला जे सुटेबल आहे ते. बट स्टे हेल्दी. लास्ट पॉईंट टू अंडरस्टँड, पहिले ओबेसिटी आली. ओबेसिटी इज द फर्स्ट स्टेशन ऑफ डायबिटीज, देन इन्सुलिन रेजिस्टन्स अँड प्री डायबिटीज अँड डायबिटीज. ओबेसिटी का लोकांची जात नाही? कारण की ते फक्त एक्झरसाईजनी ओबेसिटी ॲड्रेस करायचा प्रयत्न करतात. हा सगळा फिनॉमिना जर तुम्ही रिव्हर्स केला तर रिव्हर्सल इज पॉसिबल. स्टे हेल्दी. थँक्यू. आता मी एक प्रश्न विचारतो की जे लोक डायबिटीस ऑलरेडी ज्यांना अनेक वर्षांपासून आहे आणि जे गोळ्या आणि इन्सुलिन घेत आहेत, यांना काय रिकमेंडेशन आहे? हां, यांच्याकरता काय रिकमेंडेशन आहे? करेक्ट. तर ज्यांनी डायबिटीस ज्यांना आहे त्यांनी त्याच्याबद्दलही सांगितलं की ज्यांना डायबिटीस नाही वर्सेस ज्यांना प्री डायबिटीस आहे आणि डायबिटीस आहे. ज्यांना डायबिटीस नाही ते विंडो पिरियडमध्ये नारळाचं पाणी पण पिऊ शकतात. म्हणून मी नारळाचं पाणी बोलवलं पण आपल्याला मिळालं नाही. मग आपण ब्लॅक टी पिलो विदाऊट शुगर. पण ज्यांना डायबिटीस आहे त्यांना फार कमी गोष्टी चालतात, पण चालतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी चालते ती म्हणजे एका चमच्याच्या दहीचं बनवलेलं ताक, तुम्ही स्वतः बनवलेलं पातळ. अच्छा. आणि त्यांनी खरोखरच भूक क्षमते. अच्छा. तासाभरासाठी काही वेळासाठी तरी क्षमते. प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी असते. अच्छा. खूप जोरदार लागली होती भूक आज, हां हां पण मी ते घेतला आरवीला हां हां. तेव्हा तो शांत झालो. अच्छा. आणि मग अमरावतीला येऊन लग्न अटेंड केलं, भरपूर सॅलड खाल्लं आणि मग जेवलो पण. बरोबर. आता एकदम संध्याकाळचा. बरोबर. आणि तुम्ही तुमचे प्रयोग करा. आता वन साईज फिट्स ऑल असं पण आपण म्हणू शकत नाही, कारण की हे गाईडलाईन्स आहेत, हे ठोकताळे आहे. तुम्ही तुमचा प्रयोग करा. बरोबर. स्पेंड सम मनी. एक पॅथॉलॉजिस्टशी दोस्ती करा. त्याला म्हणा यार मला खूप साऱ्या टेस्ट करायच्यात इन्सुलिनशी रिलेटेड माझ्या स्वतःच्या, की काय खाल्ल्यावर माझं इन्सुलिन वाढतं आणि काय खाल्ल्यावर नाही वाढत. बरोबर. मग कुठला काढा पिल्याने वाढतं की नाही वाढत, मग विलायची खाल्ल्याने वाढतं की नाही वाढत, तुम्ही चेक करा ना. बरोबर. कुठल्या साईजच्या विलायचीने वाढतं की नाही तेही तुम्हाला कळेल. मोठ्या विलायचीने वाढतं, छोट्याने रिलीजच नाही होत ते. आपला दुश्मन रिपीटेड इन्सुलिन रिलीज इज अवर एनिमी. बरोबर. आणि विटॅमिन डेफिशियन्सीज ॲड्रेस करायच्या, प्रोटीन रिक्वायरमेंट ॲड्रेस करायची, ओमेगा 3 फॅटी ॲसिड रिक्वायरमेंट ॲड्रेस करायची. हे तर आहेच बेसलाईन, हे तर करणेच आहे. बरोबर. चल डॉक्टर सतीश, ही खूप छान सोप्या भाषेत तुम्ही माहिती सांगितली, त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आणि या विषयावर अजून तुमच्याकडनं जसं नवीन नवीन संशोधन येईल, तुमचं काय रिसर्च चालू आहे त्याच्यातनं पण काही ना काही बाहेर येईल, तर ते वेळोवेळी तुम्ही आम्हाला सांगावं अशी मी आपल्याला विनंती आम्ही करतो. सांगणार आणि तुम्ही त्याला फॉलो करणार. कमीत कमी प्रश्न तरी विचारणार आणि स्वतः रिसर्च करणार, बरोबर. पण फॉलो करणार. निग्लेक्ट Yes. नका करू. बिलकुल. कारण की इट्स अबाउट अवर बॉडी. Yes. फायनली एव्हरीथिंग एल्स हे सगळं बाकीचं मिथ्या आहे. बरोबर. शेवटी आपण आणि आपला श्वास बरोबर. हे शेवटपर्यंत आहे. करेक्ट. We want to be healthy. We don't want to be burden on India or on our family or anybody, on not even on planet. राईट. थँक्यू व्हेरी मच.